अध्याय 3.2 यातला पहिला प्रश्न, 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? यासाठी आपल्याला 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्या काढाव्या लागतील व त्यांची बेरीज करून अजून विषम संख्या 21 ते 40 पर्यंतच्या विषम संख्या काढाव्या लागतील व त्यांची बेरीज करावी लागेल. त्यांची वजाबाकी करता समसंख्याची बेरीज व विषम संख्यांची बेरीज यांची वजाबाकी करता आपलं उत्तर येऊन जाईल. याच्यासाठी आपण 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्या काढूया. 21 ते 40च्या समसंख्या. आता कोणकोणत्या आहेत समसंख्या 21 ते 40 मधल्या? या आहेत 21 ते 40 पर्यंतच्या समसंख्या. आता यांच्या बेरीज काय ते पाहूया. आधी एकक स्थानांची बेरीज करून घेऊया. 2 + 4 + 6 + 8 + 0. ह्या दोघांची बेरीज येते 6. 6 + 6 12. 12 + 8 20. 20 + 0 20. एकक स्थानांची बेरीज येते 20. या सर्व अंकांची बेरीज करण्यासाठी एकक स्थानांची बेरीज केली ते ती आहे 20. आता या स्थानांची बेरीज करून घेऊया. 2 × 1 = 2. 2 × 2 = 4. 2 × 3 = 6. 2 × 2 2 × 1 = 2. 2 × 2 = 4. 2 × 3 = 6. 2 × 4 = 8. 2 × 5 = 10. 10 + 3 = 13. या अंकांची बेरीज 130 आली आहे. आता या एकक स्थानांची बेरीज आणि या संख्येचे एकक स्थान आणि या संख्येचे एकक स्थान सेम आहेत, म्हणून यांची पण बेरीज 20च येईल. 3 × 1 = 3. 3 × 2 = 6. 3 × 3 = 9. 3 × 4 = 12. 12 + 2 = 14. 14 + 4 = 18. आता या दोन संख्यांची बेरीज करू. 130 + 180 11. इथे एक हातच्याला 1 3. या सर्व संख्यांची बेरीज येते आहे 310. आता 21 ते 40 विषम संख्या. 21 ते 40 पर्यंतच्या विषम संख्या कोणत्या आहेत? 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35, 37, 39. या आहेत 21 ते 40 मधल्या विषम संख्या. आता यांची बेरीज. याच्यासाठी एकक स्थान याची बेरीज करावी लागेल. 1 + 3 + 5 + 7 + 9. 1 + 3 4. 4 + 5 9. 9 + 7 16. 16 + 9 25. यांची बेरीज होते 25. आता इथे 5 हातच्याला 2. 2 × 1 = 2. 2 × 2 = 4. 2 × 3 = 6. 2 × 4 = 8. 2 × 5 = 10. 2 × 6 = 12. इथे 12. आता या संख्येचे एकक स्थान व या संख्येचे एकक स्थान सेम आहेत, याच्यासाठी यांची पण बेरीज 25च येईल. इथे 5 हातच्याला 2. 3 × 1 = 3. 3 × 2 = 6. 3 × 3 = 9. 3 × 4 = 12. 3 × 5 = 15. 15 + 2 = 17. आता 125 + 175 करायचं. 5 + 5 10. इथे 0 कॅरीला 1. 2 + 1 3. 3 + 7 10. या सर्वांची या सर्व 21 ते 40 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज येत आहे 300. आता 21 ते 40 पर्यंतची समसंख्यांची बेरीज 310 आली होती आणि 21 ते 40 विषम संख्यांची बेरीज 300 आली होती. आता 310 वजा 300 केल्यास 10 उत्तर येते, म्हणजे समसंख्येपेक्षा
विषम संख्या 10 ने जास्त आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 3 इज राईट आन्सर. स्वाध्याय 3.2 यातला दुसरा प्रश्न. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे, तर त्यातील सर्वात मोठी विषम संख्यांच्या पुढील समसंख्या लिहा. याच्यासाठी आपल्याला कोणती समसंख्या पाहिजे ती घेऊया. समान आहे विषम संख्या. समजा मी घेतली 1, 3, 5. या सर्व संख्यांची बेरीज करायची. 1 + 3 + 5. या सर्व संख्यांची बेरीज काय येते? 1 + 3 4, 4 + 5 9. म्हणजे 9 बराबर y. y हा 9 आहे. आता याचं ऑप्शन यूज करून पाहू. पहिलं ऑप्शन आहे y/3 + 1. याच्यासाठी y काय आला आहे आपला 9. आणि इथे 3 + 1. 3 × 1 = 3. 3 × 3 = 9. 3 + 1 4. आता याच्यात सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे? ही 5 आहे. 5 + 1 केल्यावर 6 येतो. म्हणजे आपला आन्सर 6 यायला पाहिजे, पण इथे 4 येतं आहे. म्हणजे हे ऑप्शन रॉंग आहे. आता सेकंड ऑप्शन काय आहे? y/3 + 2. y बरोबर 9 आहे आणि 3 + 2. 3 × 1 = 3. 3 × 3 = 9. 3 + 2 5. 5 यायला पाहिजे का उत्तर? नाही. 6 उत्तर यायला पाहिजे, पण इथे तर 5 उत्तर येतं आहे. त्याच्यासाठी सेकंड ऑप्शन पण रॉंग. आता थर्ड ऑप्शन काय आहे? y/3 - 1. y काय आहे? 9/3 - 1. 3 × 1 = 3. 3 × 3 = 9. 3 - 1 2. म्हणजे हे ऑप्शन पण रॉंग आहे. ऑप्शन नंबर 4 काय आहे? 4/3 y/3 + 3 सॉरी. y काय आहे? 9/3 + 3. 3 × 1 = 3. 3 × 3 = 9. 3 + 3 6. म्हणजे हे सॉल्व केल्यावर आपलं उत्तर 6 येतं आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4. आपण इथे विषम संख्या 1, 3, 5 घेतले आहे. याच्या जागेवर तुम्ही 3, 5, 7 पण घेऊ शकता. 5, 7, 9 पण घेऊ शकतात. आता आहे तिसरा प्रश्न. 5 क्रमागत समसंख्यांची बेरीज 660 आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती? याच्यासाठी आपल्याला आता समसंख्या माहिती पाहिजेत. आपण x या संख्येला पहिली समसंख्या x + 2, या संख्येला दुसरी समसंख्या, दोनापेक्षा पुढची मोठी संख्या कोणती आहे? समसंख्या 4, म्हणून 4 घेतली. x + 6 ही आहे चौथी समसंख्या. x + 8 ही आहे 5वी समसंख्या. आपण तर 660ला 5 संख्या आहेत, 5ने तर भागलं तर आपल्याला मधली संख्या मिळेल. ही आहे मधली संख्या, आपल्याला मधली संख्या मिळेल. याच्यासाठी आपण पहिले भाग देऊन बघू. 5 × 1 = 5. 5 × 1 = 5. 6 मधनं 5 गेले, 1 उरले. 5 × 3 = 15, 1 उरले. 5 × 2 = 10. म्हणजे मधली संख्या आहे 132. याच्यापेक्षा छोटी समसंख्या कोणती आहे? 130. याच्यापेक्षा छोटी संख्या आहे 128. आणि याच्यापेक्षा मोठी संख्या आहे समसंख्या 134. याच्यापेक्षा मोठी संख्या आहे 136. त्यांनी काय सांगितलं आहे? सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज सांगितली आहे. ही आहे सर्वात लहान आणि ही आहे सर्वात मोठी. या दोन संख्यांची बेरीज आता +136.
8 + 16 किती होतात? 14. 5 + 6 5 + 1 6. 1 + 1 2. आता आपला आन्सर काय आला आहे? 264 आहे का ऑप्शनमध्ये? हां, ऑप्शन नंबर 2 आपलं राईट आन्सर आहे. पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही? याच्यासाठी आपल्याला सहमूळ संख्या कशा काढतात हे माहिती पाहिजे. तुम्हाला माहितीच असेल. इथे ज्या 2 संख्या दिल्या आहेत या संख्येचे पहिले अवयव काढायचे, म्हणजे फॅक्टर काढायचे आणि यांच्यामध्ये कोणता कॉमन फॅक्टर आहे ते काढायचं. कॉमन फॅक्टर फक्त 1च यायला पाहिजे, ती सहमूळ संख्या झाली. आता यांनी सहमूळ संख्यांची जोडी नाही सांगितली आहे, म्हणजे यापैकी आपण या सर्व संख्यांचे फॅक्टर काढायचे आणि यांचे कॉमन फॅक्टरमध्ये कोणाचे जास्त फॅक्टर येतात. म्हणजे आता आपण फॉर एक्झाम्पल पहिलं ऑप्शन यूज केलं. पहिलं ऑप्शन काय आहे? 32 + 24. याच्यासाठी 32चे फॅक्टर काढले. 1 2 3ने भाग जातो का नाही? 4ने यस. 5 नो. 6 नो. 7 नो. 8 नो. पहिले 24चे काढू मग. 1 2 पुढे म्हणजे इथे काही फॅक्टर असतील ते बाकीचे नंतर काढू. 4. सहमूळ संख्यासाठी आपल्याला फक्त 1च कॉमन फॅक्टर लागतो, पण इथे 2 व 4 हे पण कॉमन फॅक्टर आहे, म्हणजे ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. आणि त्यांनी सहमूळ संख्यांची कोणती जोडी नाही आहे हे विचारले, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 इज आपलं आन्सर आहे. पी ही समसंख्या आहे, तर पुढील 39वी समसंख्या कोणती? आता याच्यासाठी पहिले आपण ऑप्शन यूज करू. फर्स्ट नंबर ऑप्शन आहे P + 77. आता P + 77 = 39 घेऊ, कारण की त्यांनी 39वी समसंख्या विचारली आहे. आता हा P इथे प्लसला असतो, तर इकडे जाताना मायनसला होईल. 77 = 39 - P. आता ही जी संख्या आहे हा P इथे एकटा राहील. ही जी संख्या आहे इथे प्लसला आहे, इथे जाताना होईल मायनसला, म्हणजे 39 - 77 = -P. आता 77 - 39 किती होतात? 17 - 9 8, कॅरीला 1. 7 - 4 3 = 38. 77 मधनं 39 मायनस केले, त्याच्यामुळे इथे मायनसमध्ये आन्सर येईल -P. मायनस मायनस कट -38 = P. पण आपलं आन्सर 39 = P यायला पाहिजे, पण इथे येतं आहे 38 = P. त्याच्यासाठी सेकंड ऑप्शन यूज करू. काय आहे सेकंड ऑप्शन? P + 78. आता P = 78. P + 78 = 39 यायला पाहिजे. 78 P प्लसला आहे, इकडे जाताना होईल मायनसला, म्हणजे 39 - P. हा 39 इथे प्लसला, इथे जाताना होईल मायनसला. 39 - 78 = -P. या दोघांची सबस्ट्रॅक्शन करू. 78 - 39 आन्सर येतं 39. आता -39 = -P. मायनस मायनस कट -39 = P. आपलं आन्सर हेच यायला पाहिजे होतं, म्हणून ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. आता 6वी प्रश्न काय आहे?
दोन मूळ संख्यांच्या दरम्यान किमान फरक किती असतो? त्यांनी किमान फरक विचारला आहे. किमान म्हणजे काय? लहानात लहान. आता समजा 3 व 5 यांच्यामध्ये 1चा फरक आहे, म्हणजे 1 शून्याचा फरक राहू शकत नाही ना. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड इज राईट आन्सर. 3 अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती? संयुक्त विषम संख्या विचारली आहे. यात सर्वच विषम संख्या आहेत, पण संयुक्त विचारली आहे. तुमच्या मूळ संख्या, याच्यासाठी मूळ संख्या पाठ पाहिजे 100च्या पुढच्या देखील. 101 ही मूळ संख्या आहे. 103 ही देखील मूळ संख्या आहे. 107 ही पण मूळ संख्या आहे. 105 ही संयुक्त संख्या आहे आणि ही विषम पण संख्या आहे. याच्यामुळे आपला ऑप्शन 4. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 8वा, 9वा व 10वा प्रश्न पाहूया. आज आपण 1 ते 6 पर्यंत 3.2चा स्वाध्यायाचा प्रश्न सोडवला. हे तुम्ही वहीवर लिहून घ्यायचे आहे.